नमस्कार. गुरुच्या गप्पांमध्ये आपण आलेलो आहोत सातारा नगरपालिकेमध्ये. आपल्या समवेत आहेत सभापती अशोक शेडगे साहेब, की ज्यांचं नाव आज सातारा जिल्ह्यामध्ये सर्वत्र गाजत आहे. खरं तर समर्थ मंदिर परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचं रस्ता रुंदीकरणासाठी नियोजन करण्याचं काम, त्याचबरोबर तिथले अतिक्रमण असतील, नगरपालिकेच्या मालमत्तांवरती अनेक वर्षांपासून ज्यांनी कब्जा घेतलेला होता, अशा धाडसी कारवाई करणारे सातारा नगर परिषदेचा कारवाईमध्ये इतिहास घडवणारे सन्माननीय नियोजन सभापती अशोक शेडगे साहेब यांच्याशी आता आपण गुरुच्या गप्पांमध्ये संवाद साधणार आहोत. नमस्ते साहेब, काय सांगाल? आमचा पहिला टप्पा समर्थ मंदिर आदलवाडा ते समर्थ मंदिर मार्गे बोगदा होता. तो आता 99% म्हणजे पूर्णत्व झालेला आहे. एकच फक्त केस चालू आहे. पाटील डॉक्टर यांची न्यायालयात केस चालू आहे. आता आमचा दुसरा टप्पा जो आहे तो आदलवाडा ते शाहू चौक नगरपालिका असा आहे. आम्ही तिथल्या मोजणी करून म्हणजे जे जे बाधित क्षेत्र येते त्यांना नोटिसा देऊन आम्ही आता 3 महिन्यानंतर ते आम्ही काढायला घेणार आहे. सर्वांना विनंती करणार आहे. आता आदलवाडा ते बोगदा जवळजवळ 90% लोकांनी आम्हाला सहकार्य करून स्वतःहून त्यांचे अतिक्रमण काढून घेतलेले आहेत. साताऱ्याच्या मध्ये दोन्ही राज्यांच्या माध्यमातून सातारा शहरात अनेक विकास कामं झालेली आहेत. त्यांची दूरदृष्टी तितकीच आहे. आजपर्यंत कधीही अतिक्रमणाच्या कारवाई झाल्या की एक रोषाची भावना असते, पण पहिली तुमच्या माध्यमातून ही झालेली कारवाई की यामध्ये सर्व लोकप्रतिनिधी असतील, नागरिक असतील, यांच्याकडून तुमचं अभिनंदन केलं जात आहे. तुम्ही काय सांगाल? तुम्हाला लोकांचं सहकार्य का मिळालं एवढ्या सर्व कारवाईमध्ये? नाही, आज जो समर्थ मंदिर भाग होता त्या भागात जे अतिक्रमण म्हणजे होतं, ट्रॉफिकची एवढी मोठी समस्या होती की परळी भाग, ठोसेघर, चाळकेवाडी, परत कास पठार, इकडं शेंद्र, सोनगाव, आसनगाव ह्या भागातील सर्व येणं जाणारे नागरिक इतके त्रस्त होते. 1-1, 2-2 तास आपल्याला तिथून येताना ट्रॉफिकला सामोरे जायला लागायचं. म्हणून आम्ही पहिल्यांदी पाहणी केली, सर्वांना विनंती केली की बाबा हा विषय गंभीर होत चाललेला आहे, तरी सर्वांनी सहकार्य करावे. मग आम्ही 15 मीटरचं माप टाकून सगळ्यांना काढावयास सांगितलं. 1-1.5 महिना आम्ही नोटीस वगैरे, जाहीर नोटीस, पेपरला नोटीस, आम्ही समक्ष जाऊन प्रत्येक 3 मिटिंगा झाल्या आमच्या तिथं, प्रत्येक म्हणजे गल्लीवाईज. तर आम्हाला तिथून संपूर्ण सहकार्य भेटलं. बोगदा असो, खाली 408 झोपडपट्टी असो, यांनी पूर्ण आम्हाला तिथून पाटील डॉक्टरांच्या तिथून वर पूर्ण 100% आम्हाला सहकार्य झाले. माहिती अधिकाऱ्यांनी देखील आपलं कौतुक केलेलं आहे. त्या कौतुकाच्या माध्यमातून त्यांचा दुहेरी शब्द त्यांनी प्रयोग केलेला आहे की तुम्ही शूरवीर आहात. आणि खऱ्या अर्थानं सातारा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सन्माननीय अमोलजी मोहिते यांचं सुद्धा अतिक्रमण असल्याचं त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे. तशा पद्धतीचं निवेदन त्यांनी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिलेलं आहे. या घटनेकडं नेमकं खरंच काय सांगताय किंवा कशा पद्धतीने तुम्ही पाहताय? नगराध्यक्षांचं अतिक्रमण आहे का नाही अजून ठरलेलंच नाही आहे. कारण आम्ही आता आदलवाडा ते शाहू चौक घेतलं आहे. त्यामध्ये नगराध्यक्षांचं जरी सन्माननीय नगराध्यक्षांचं घर असलं तरी ते बाधित आहे का, ते रोड वायडिंगमध्ये आहे का, हे अजून आमच्याकडं हेच नाही आहे त्याचं. तर आम्ही म्हणू शकत नाही ना नगराध्यक्षांचं घर अतिक्रमणमध्ये आहे ते. ज्या वेळेला आम्ही तिथं समक्ष जाऊ, पाहणी करू, त्यावेळेला आम्हाला कळेल ना की नगराध्यक्षांचं घर अतिक्रमणमध्ये आहे का नाही. जर असेल तर नगराध्यक्षांना ते पण आम्ही काढणारच आहे. परिषदेमध्ये ज्या नगर परिषदेच्या मालकीच्या मालमत्ता आहेत, या सर्व मालमत्ता कागदोपत्री आपल्याकडे आहेत. त्या अनुषंगानं त्याची परिस्थिती काय? कारण की आता पावसाळा सुरू होणार आहे. मान्सूनच्या अनुषंगाने विविध ठिकाणी आपलं काम सुरू राहणार आहे. धोकादायक इमारती असतील. या सुरू असलेल्या कारवाया, रस्ता रुंदीकरण, त्याचबरोबर पालिकेच्या मालमत्ता नेमकं काय आहे? कारण की लोकांना अतिक्रमण आणि रस्ता रुंदीकरण असं कुठंतरी एक त्यांच्यामध्ये संभ्रम तयार होतोय. काय सांगा? हा विषय अतिक्रमणचा आहे, म्हणजे रस्ता रुंदीकरणाचा आहे. पहिला महत्त्वाचा मुद्दा हा जो आहे तो आता आम्ही चालू केलेला आहे, तो रस्ता रुंदीकरणाचा आहे. आता आम्ही पाहणी करून ज्या ज्या बाधित हे इमारती आहेत त्यांना पण नोटिसा बजावत आहोत.
आणि जे अतिक्रमण आहे ज्यांच्या तक्रारी की बाबा इथं अतिक्रमण झालेत किंवा गाळे आता स्थावरचे आमचे गाळे आहेत तिथं कुठं कुठं अतिक्रमण झालंय हे आम्ही माहिती घेऊन नोटिसा बजावून त्यांच्यावर कारवाई करत आहोत. साताऱ्यामधल्या ज्या मिळकती आहेत, जे गाळे आहेत, जे भूखंड आहेत, अशा अनेक भूखंडांचे, अनेक गाळ्यांची कागदपत्र, करारनामे सद्यस्थितीला काय परिस्थितीमध्ये आहेत या संदर्भात आपल्याला काय माहिती आहे का? आहे, आपण ती सगळी माहिती चालू आहे घ्यायची. तुम्हाला वेळ आल्यावर सगळं संपूर्ण माहिती देऊ आम्ही. या मिळकती आहेत, या मिळकतींचं वसुलीच अद्याप होऊ शकली नाही. कर्मचारी संख्या कमी आहे, त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे, अशी कारणं त्यांनी दिलेली आहेत. नेमक्या पद्धतीनं नगरपालिकेच्या मिळकतीवरती हा एक डल्ला मारण्याचा प्रकार सुरू आहे का, अशा बातम्या देखील आता यायला लागल्यात. या अनुषंगाने आपण काय सांगाल? आम्ही योग्य ती कारवाई करणार आहोत. आणि जे असं कोण म्हणत असेल की नगरपालिकेच्या ह्याच्यावर डल्ला मारायला चाललंय, हे असं काय आम्ही खपवून घेणार नाही. योग्य वेळी योग्य ती कारवाई होईल. सातारा नगर परिषदेकडून जे कंत्राट दिली जातात, जे ठेके दिले जातात, ज्या मक्तेदारांना, तर अशी गोष्ट समजून येत आहे की यामध्ये या ठेका कोणाला द्यायचा असतो या संदर्भात तपासणी करणं किंवा त्याची खातरजमा करणं, या साध्या साध्या गोष्टी ज्या नियमात असतात त्या पाहिल्या न गेल्यामुळं आज सातारा नगर परिषदेचे माध्यमातून ज्या नगरसेविका आहेत किंवा जे सामाजिक कार्यकर्ते आहेत, विद्यमान नगरसेवक देखील राहिलेले आहेत, अशा अण्णा लवे यांनी नुकतंच एक प्रतिक्रिया दिलेली आहे की ज्यामध्ये नगर परिषदेचे कर्मचारीच ठेकेदार झालेले आहेत असं त्यांनी भाष्य केलेलं आहे, अशी त्यांनी माहिती दिलेली आहे. या अनुषंगानं एक गौप्यस्फोटच त्यांनी खरं तर केलेला आहे. कागदोपत्री त्यांनी पुराव्यानिशी ती गोष्ट माध्यमांसमोर सांगितलेली आहे. आपण काय बघताय या गोष्टीकडे? नाही, हे मी माहिती अण्णा लेवींकडनं घेऊन मी बोलू शकतो. तसं मी आत्ता डायरेक्ट बोलू शकत नाही. काय असेल ती अण्णा लेवींशी संपर्क झाला की मी माहिती घेऊन तुमच्याशी चर्चा करू शकतो. पण नगरपालिकेचे कर्मचारीच जर ठेका घेत असतील तर तुम्ही म्हणजे ती म्हण मराठीत जी आहे, तळे राखी तो पाणी चाखी, ही प्रथा म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे एक बोर्ड दाखवता, मात्र तुम्ही काय करताय असा प्रश्न आज उपस्थित होत आहे. नाही, आम्ही योग्य ती कारवाई करणार की असं आमच्या निदर्शनात आलं की बाबा यांनी असा ठेका घेतलेला आहे किंवा हे असं कुठल्याही कर्मचारी स्वतःच्या नावावर काय करत असला तर आम्ही योग्य वेळेला योग्य ती कारवाई करणारच त्याच्यावर. की खरंच नगरपालिकेच्या कामाचा ठेका एखाद्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याकडे घेतला जातो, ही गोष्ट तुम्ही सभापती म्हणून काय याच्यावरती बघणार आहात आणि अशा गोष्टी यापुढे घडू नयेत यासाठी तुमची भूमिका काय असणार? माझी स्पष्ट भूमिका असणार आहे. मी ह्या प्रत्येक गोष्टीला आम्ही पाठिंबा देणार तर नाहीयेच, पण योग्य ती कारवाई करणार. नक्कीच हे होते सन्माननीय सभापती अशोक शेडगे साहेब की ज्यांच्याशी आपण गुरुच्या गप्पांमध्ये संवाद साधला. खरं तर सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरामध्ये अत्यंत धाडसी पद्धतीची कारवाई असं नागरिकांचं म्हणणं आहे. आज सर्व लोकप्रतिनिधी, सर्व नागरिक, सर्व नगरसेवक यांना सोबत घेऊन, खरं तर सातारचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांना सोबत घेऊन आणि एकूणच सर्वच त्यांची टीम घेऊन ही केलेली कारवाई आज अभिनंदनास पात्र ठरत आहे. याची माहिती महती इतक्या लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर अशोक शेडगे साहेबांनी जी काम केल्याची पद्धत आहे की ती अन्य प्रभागांमध्ये व्हावी अशीच एक भूमिका आज सर्व सातारकर बोलू लागले आहेत. यांच्या धाडसाचं केलेल्या कारवाईचं आज सातारवासियांमधून कौतुक होत आहे. या अनुषंगाने खरं तर गुरुच्या गप्पांमध्ये साहेबांनी आपल्याला त्यांचा वेळ दिला, त्याबद्दल आपण त्यांचे मनापासून आभार मानूयात. यानंतर पुढच्या ज्या कारवाईचा टप्पा त्यांचा होणार आहे त्यानंतर देखील आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आज साहेबांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. धन्यवाद.